महाराष्ट्रातल्या लोकसंस्कृतीचा अभ्यास करताना मला खूप चांगली माणसं लोककलेच्या क्षेत्रातली तर भेटलीच, पण त्याचबरोबर लोककलेवर प्रेम करणारी काही रसिक आणि खरोखर समाजाशी नाळ जोडलेली काही माणसं मित्र म्हणून लाभलेले आहेत. त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यातल्या सावळजवळील अंजनी गावचे पांडुरंग पाटील साहेब, व्यवसायानं जरी ते फोटोग्राफर असले तरीसुद्धा खूप मनमिळावू स्वभाव आणि उत्तम शेतकरी आहेत. पांडुरंग पाटील साहेब, तुमच्याकडं काही निमित्तानं मी या ठिकाणी आलो आहे की आपण खूप उत्तम प्रकारची द्राक्ष उत्पादित करता आणि या ठिकाणी आम्ही बघतो आहे की आरके नावाच्या जातीचे एक वाण तुम्ही लावलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही सातत्यानं त्याच्यामध्ये व्यस्त असता. मला सांगा, ह्या ठिकाणी हा व्यवसाय ह्या वर्षीचं काय स्थिती आहे? यावर्षी जवळजवळ 70-80% म्हणजे माल कमी आहेत ह्यावर्षी. हां, बऱ्यापैकी कमीच आहेत माल ह्यावर्षी. बरोबर. मग तुम्ही हा जी जात लावलेली आहे आरके, काय ह्याचं वैशिष्ट्य आहे? आरके पांढऱ्या व्हरायटीमध्ये सगळ्यात चांगली टॉप व्हरायटी आरके. बरोबर. हां, मग तुम्ही हे आता खूप चांगल्या पद्धतीनं हे केलेलं आहे, म्हणजे त्याचा म्हणजे माल फुगलेला आहे. असा माल या वर्षी आहे का? नाही, बाकीच्यांना असं नाही, कमी आहे माल ह्या वर्षी. बरोबर. द्राक्ष क्षेत्रच ह्या वर्षी कमी आहे असं. म्हणजे माल पाऊस लवकर सुरू झाल्याबद्दल? पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे. मग तुम्ही हे माल चांगला आणलेला आहे, ह्याचं काय कारण? पहिल्यापासून आपली शेती अशी चांगल्या प्रकारेच करतोय आपण. हो, नाही पण तरी पण ह्या वर्षी तुम्ही दक्षता काय घेतली? दक्षता काय, व्यवस्थित औषध नियोजन वगैरे, छाटणी वेळेत. हां, म्हणजे तुमची खरड छाटणी ही बरोबर 20 मार्चला झालेली आहे. 20 मार्च. त्याच्यामुळं एप्रिलमध्ये पूर्ण तुमचा काडी तयार झालेली होती आणि 10 मेला पाऊस आला, तोपर्यंत तुमची काडी वगैरे पूर्ण पक्की झालेली होती. हो, त्याचा परिणाम आहे का? हो, गाडीचा परिणाम आहेच आणि नियोजन पण आपलं व्यवस्थित असते बागेच्या बाबतीत. हां, काय काय नियोजन करता? ऑर्गॅनिक बऱ्यापैकी स्लरी वापरणे, सगळे ह्याच्या ऑर्गॅनिक स्लरी वगैरे वापरणे. हो, असं म्हणजे हे तुमचं पिकाचं कटिंग तुम्ही कधी घेता? पीक छाटणी आपली 2 ऑक्टोबर फिक्स तारीख असते. हां, आणि हे जी 14 ऑक्टोबरची. बरोबर. हां, या प्लॉटची. बरोबर. मग आता तुम्ही एक मला खूप सांगितलं की तुम्ही तुमच्या बागेमध्ये पाला अंतरलेला आहे किंवा ऑर्गॅनिक सांगताय. विशेषतः आम्ही आमच्याकडं म्हणजे तासगावच्या पश्चिम भागामध्ये बऱ्याच वेळेला आम्ही शेणखत जास्त वापर करतो. तुम्ही तर म्हणता आम्ही गांडूळचा वापर करतोय. नाही, गांडूळ खत तयार झालेलं आहे ह्याच्यावर. म्हणजे तुम्ही गांडूळ खत टाकले आणि गांडूळच टाकली? नाही, गांडूळ खत टाकलेलं होतं अगोदर. त्याच्यानंतर आता दरवर्षी स्लरी आता जास्त वेळा सोडतो ना आपण. हां, स्लरी अंडी वगैरे खालून देतो स्लरीमधून. बरोबर. त्यामुळे ते आता मुळीवर काम आपण चांगलं करतो. बरोबर. म्हणजे गांडूळ तयार होत आहे आणि पाला टाकल्यामुळं त्याला गारवा तयार होतोय. नाही, खत तयार होते ना त्याला, गांडुळाला खाद्य. प्रत्यक्ष गांडूळ खत आणण्यापेक्षा इथंच तुम्ही गांडूळ सोडलेले आहेत, त्याच्यामुळे गांडूळ खत इथंच त्याला मिळतंय. बरोबर. आता आता हा जो माल आहे तुम्ही ह्या वर्षी चांगला केला आहे. हा प्लॉट आपला फायना कंपनीने घेतलेला आहे. बरं. 97 रुपये किलोने घेतलेला आहे. बरोबर. आणि हे हबीब भाई हां, त्यांनी घेतलेलं आहे. ठीक आहे, ते मी त्यांच्याकडे जाणारच आहे. पण तुम्ही हे माल केला आणि खूप चांगला आता म्हणजे त्याचा लांबी झालेली आहे, सगळं झालं आहे. म्हणजे ह्या वर्षी रेट चांगला मिळाला, समाधानी आहे तुम्ही? रेट तसा ह्याच्या मानानं कमीच आहे. तसा कमी आहे. का बरं कमी आहे? म्हणजे क्वालिटीच्या मानानं रेट कमी आहे थोडासा. हां, काय झालंय, मध्यंतरी जरा पावसाचं वातावरण झाल्यामुळे रेट थोडी असं हे कारण आहे. आले. बरोबर. खूप सुंदर. आणि हबीब भाई, तुम्ही माल घेतलेला आहे, फक्त तुम्ही मला एक सांगा की तुम्ही ह्या व्यवसायात कधीपासून आहे? मी गेले 25 वर्ष झाली या व्यवसायात. बरोबर. काय तुम्ही कसा माल घेता, कसं स्वरूप तुमचं असतं? मी म्हणजे कसं आहे, याच्या अगोदर मी दुसऱ्या कंपनीत काम करत होतो, पण आता गेली 5 वर्ष झालं मी फायनात जॉईनिंग केलं आहे. बरं. हां, म्हणजे माल ठरवणे, घेणे, नियोजन करणे, कामगार लावणे, सगळं पूर्ण जबाबदारी माझी राहते अगदी. बरं. तुम्ही कुठल्या जातीची द्राक्ष खरेदी करता? आरके, SSN, माणिक चमन, बुलट, हां, ब्लॅक, हां, क्वीनबेरी. बरं. हे सगळी करता तुम्ही, घेतली सगळे. आता हे कुठं हे आपलं कसं आहे, आता आपण पूर्ण माल स्टॉक करतो. या आपले 2 स्टोअर आहेत, सावर्डे आणि सोडला. हां, स्टॉक करता. हां, त्याच्यानंतर कसं आहे, आपलं फक्त इथं सांगलीमध्येच काम चालू नाही. हां, आपलं नारायणगाव, नाशिक, तुळजापूर, बरं, 5-6 ठिकाणी काम चालू आहे आपल्या कंपनी. हे सगळं कलेक्शन अगोदर करायचं नाही, पहिल्यांदा आपण कसं आहे, गेले आता 5-6 वर्ष झालं आपण जास्त आपलं काम इकडे सोनी एरियातनं चालत होतं. बरं. सोनी, मनेराजुरी, येळावी. बरं. पण आता कसं झालं, आता 2 वर्ष झालं आम्ही इकडे जास्त फोकस लावलेला आहे, कारण इकडे ही आरके व्हरायटी जास्त चालते. हां, त्यामुळं. बरोबर. मग आता हे सगळा माल या वर्षी कुठे चाललाय? या वर्षी आता आम्ही कसं आहे, स्टॉक करतोय. आता
पूर्ण आमचे 2 स्टोअर पॅक झालेत. हां मग त्याच्यानंतर आता ती कंपनी आमची निर्णय घेणार कुठल्या कंट्रीला पाठवायचं ते. बरं, म्हणजे तुम्ही मगाशी उल्लेख केला मलेशियाला जाणार आहे. हां म्हणजे कसं आहे आता मलेशियाच्या हिशोबानं पॅकिंग चालू आहे ते. हां, मग हे काय मला नेहमी वाटतं की हे तुम्ही अर्धा किलोची पॅकिंग करून पुन्हा बॉक्समध्ये घालताय, तिकडं ते अर्धा किलोच विकणार का? नाही 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 तिथं कसं असतं, तिथं जी माल घेणारे असतात ती त्यांचं बी छोटं असं स्टॉलमध्ये त्यांचं म्हणजे ते किलोवर ठेवू शकतात किंवा काढून ठेवू हां शकतात. छोटं युनिट असते. कोण 1 पॅलेट, कोण 2 पॅलेट, असं पूर्ण कंटेनर तर कोण खाली करून नाही नाही तसं नाही, हे आता त्यात बॉक्स अर्धा किलोचा आहे, ते बॉक्स पण घेणारा कोणाला तेवढाच बॉक्स पाहिजे असेल अर्धा किलो. कोण 5 किलोचं नेतं, कोण 2 तेवढेच पनेट घेऊन जातो. पण तिथली लागेल तशी 4-2 लागेल तसे. बरं बरं. मग हे सगळं हे आहे, यावर्षी काय स्थिती आहे मालाची? यावर्षी माल कमी आहेत, हां. त्यामुळे रेट बी थोडं हायच आहे यावर्षी. चांगलं आहे. गेल्या वर्षी एवढं रेट म्हणजे शेतकऱ्याला समाधानकारक आहे असं तुम्हाला म्हणायचं? समाधान. पण यावर्षी माल बी कमी आहे ना. माल कमी आहे. माल कमी असल्यामुळे ज्याचा आहे, ज्यांनी नियोजन केलंय पांडुरंग पाटील हां, साहेबांसारखं 100% त्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि हो, ज्यांनी हो. दुर्लक्ष केलंय किंवा गेल्या वर्षी थोडंसं द्राक्ष तरी बी जरी दुर्लक्ष झालं असलं तरी बी यावर्षी द्राक्षाला म्हणजे चांगलाच रेट आहे. रेट जास्त यावा म्हणून जी लेट ठेवली द्राक्ष, हां. आणि गेल्या वर्षी लेट गेली आणि कटिंग लेट झाल्यामुळे ह्या वर्षी मला आला नाही, बरोबर. अशी पण स्थिती आहे. हा झाली ना तशी. हां, जो जागरूक राहिला तो लवकर काय येईल त्या रेटनं घालून त्याच्या वेळेत म्हणतोय. हा त्याच्या वेळेस. उगाच 6-6 महिने माल ठेवलेले आहेत गेल्या वर्षी मी आणि बघितले. प्रत्येकाचं यांचं नियोजन आहे ना. हो, या नियोजनानुसारच ही दिसतंय तुम्हाला. नाही 20 एप्रिल मार्चला कटिंग झालंच पाहिजे म्हणून बरोबर. ते कसाही माल कमी रेटनं कसं घालवून टाकतात. बरोबर अगदी बरोबर. बरोबर त्यावेळेला मग रेटचा काय विचार करायचा नाही ना. बरोबर. आता इकडे तुमच्याकडे किती मजूर आहेत? आता सर्वसाधारण माझ्याकडे आहेत एक 40-45 मजूर आहेत. हे सगळं वेळच्या वेळ करून हो कायमस्वरूपी त्यांना आहे. तर खूप सुंदर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि या ठिकाणी माझ्याबरोबर विनोद सम्राट गुलाब बोरगावकर यांचे चिरंजीव पापाभाई आलेले आहेत. पापाभाई, आपण आपल्या मित्रांच्याकडे आलेलो आहे आणि मला थोडं माहीत होतं, पण तुम्हाला बागेविषयीचं विशेष माहीत नाही, कारण तुम्ही उसाच्या भागातली माणसं आहात. तर आता बघितल्यानंतर किती देखणा आणि सुंदर माल दिसतोय बघा, आहे की नाही? आणि या वर्षाचा हा पहिल्यांदाच मी माल असा बघितलेला, या वर्षात सांगतोय, गतवर्षी होता. तर काय वाटतंय तुम्ही भेट दिल्यानंतर बागेला? पांडुरंग पाटील आपले मित्र आपल्या 5-6 वर्षापासून ते आपल्या बेल्ला महोत्सवापासून जवळ आल्यापासून त्यांचं एकही आमंत्रण, मग ते घरगुती कसला कार्यक्रम असो, वाढदिवस असो, काही असो किंवा आपले काही कार्यक्रम असो, ते न चुकवता येतात. इतके दोस्तीमधले एक राजा माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट, बाग मी म्हणतो तो यांचा फोटोग्राफरचा मोठा व्यवसाय आहे. हे यांना शेतीचं काही येत नसेल, परंतु यांची शेती बघितली की बाकीच्या शेतींची करणाऱ्याने त्यांच्याकडे ज्ञान घेतलं पाहिजे. अशी बाग अगदी भरपूर माल आहे. आणि सुरुवातीला त्यांच्या बागेला इतकी मागणी, आता 2-3-4 गाड्या लागल्यात, 5-50 लोक कामाला आहेत आणि ते शेतीचं सुद्धा उत्कृष्ट काम करतात. आणि त्यातून त्यांचे ह्याला जाणारे त्या ट्रिपला जातात, ते तो आनंद घेतात. अमरनाथला वर्षाला ते 5-50 लोक घेऊन जातात. हा त्यांचा मैत्रीचा एक समूह त्याने चारी बाजून तयार केला आहे. असं पांडुरंग पाटलाला वर्षांना आम्हाला दादांच्याकडे याचा योग येतो. आम्ही जर देण्यात नसलं तर त्यांचा काल फोन आला होता की सर, पार्लेकर सर तुम्ही या, म्हणून आम्ही आता त्यांच्या बागेत आहे.